आज आम्ही तारळे भाग रहिवासी तातकरी समाज यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही ते आलेलो आहोत. तातकरी समाज हा आदिवासी मध्ये येतो आणि आदिवासी म्हणून शासनाने जन्मन आवास योजनेअंतर्गत त्यांना घरं मंजूर केली. रात्री घरं होती ती पाडली, लेवलिंग केली बीडीओ मॅडमच्या सांगण्यावरून. त्यानंतर इथं त्यांची घरं मेजरमेंट झालं, घराचं काम सुरू झालं, फाउंडेशन पूर्ण झालं, तरीही बीडीओ मॅडम पैसे देत नाहीत. का तर हे लोक पळून जातील. गेले 70 ते 80 वर्ष मी मराठा समाजातून येतो की आमच्या बापदाद्यापासून यांचे आम्ही पाहत आलेलो आहे. यांचे संबंध आहेत, यांचे आजचे मासे खाल्लेले आहेत, यांचे खेकडे खाल्लेले आहेत. आम्ही हे समाज आता करायचं काय? आज रस्त्यावर आहेत, यांचे आज प्रेग्नेंट स्त्री आहेत, त्यानंतर डिलिव्हरी झालेल्या स्त्री आहेत. आज पावसाळ्यावर पालामध्ये वारा आले की वाहून जाते, सर्व पाल उडून जातं. अशामध्ये यांनी करायचं काय? एक आदिवासी आहेत म्हणून यांच्यावर पैसे सोडले नाहीत हितू पुरस्कार, असं आमची शंका आहे. आम्ही हेच सांगण्यासाठी शिव मॅडम साठी आलेलो होतो. शिव मॅडम आम्हाला भेटलेले नाहीत, तर ऍडिशनल शिव जे गावडे साहेब आहेत, अतिरिक्त चार्ज घेतला, त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी समाधानकारक आम्हाला उत्तरं दिली आणि 1-2 दिवसामध्ये यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील. ऍक्च्युली वर्ग झाले त्याचा होल्ट म्हणजे होल्ट काढतील असं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. तर आम्ही 2 दिवसासाठी आम्ही थांबत आहोत. अन्यथा आम्ही 22 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन आमच्या स्टाईलने आम्ही करू. अधिकचं बांधव बोलते. अनिल दादा तुम्ही बोला. अनेक वर्षापासून आदिवासी त्या 97-98 सालापासून त्यांना इंदिरा आवासची घरकुले मिळाली होती. त्या ठिकाणी घरकुले मिळाला असताना तिथं लहानापासून मोठ्यापर्यंत आजपासून तर त्यांना कुठल्या सुविधा मिळाल्या नव्हत्या. आज शासनाने, राज्य सरकार, केंद्र सरकारने यांना घरकुलं मंजूर केली आणि मंजूर करून या बीडीओ मॅडमनी वारंवार प्रत्येक अधिकाऱ्याला सांगत आहे की हे पळून जातील लोक. आज त्यांचं मतदान आहे, आज त्या ठिकाणी त्यांचं आधार कार्ड आहे. जे बीडीओ हे असतील, शिवसाहेब असतील, हे असतील, त्यांनी त्या ठिकाणी दाखले वाटायचे सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. प्रांत साहेबांनी सुद्धा काम केलेलं आहे. काम करत असताना त्यांनी आदिवासीने त्यांना तुच्छ दर्जाचं हे काम करत आहे की वारंवार प्रत्येक अधिकाऱ्याला सांगतात की ही लोक पळत जातील. आज आमच्या आदिवासीला न्याय कोण देणार आहे? आम्हाला उद्या जर तुम्ही अधिकारी जर म्हणत आले बीडीओ मॅडम जर ठरवत असतील तर हे 90,000 रुपये घेऊन हे पळून जातील. अख्ख्या जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आदिवासींचं निवास झालं. त्या ठिकाणी घरकुले त्यांना मिळाली. त्यांना अगोदर हप्ते सोडले आणि अगोदर जर आज तालुक्यात, पाटण तालुक्यात पहिला विषय असेल की तारळेगावच्या या बीडीओ मॅडमने सांगितलं की हे लोक प्रत्येक अधिकाऱ्याला सांगतील की पळून जातील. त्यामुळे यांच्यावर आमचा तीव्र निषेध आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही. येत्या काळामध्ये आम्ही 22 तारखेला जर आमचे या 2 दिवसात आमची कामं नाही झाली तर आम्ही येत्या 22 तारखेला आम्ही भावे आंदोलन करून त्यांना दाखवून आमच्या जातीला खायला गरजेचं आहे अशा त्या बीडीओ मॅडमने उल्लेख केल्याबद्दल आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो. पण याच तालुक्यातले हे आदिवासी समाज आज जिल्हा परिषदला आपल्या व्यवस्था घेऊन आले. ते कोकणात राहतात, पालात राहतात, त्यांना घर हवं आहे हक्काचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितले प्रत्येकाला घर द्यावं, पण त्यांचं घर सुद्धा नाही आणि पहिला हक्का पण नाही. एवढं म्हणजे त्यांना राजकीय अधिकाऱ्यांना राजकीय का करावं वाटतं? तिला असतं गरिबांना हातायला असतं तर तिथे यावं लागलं नसतं. आंदोलनाचा इशारा द्यावा लागला. लवकरात लवकर त्यांनी त्याची मागणी पूर्ण करावी एवढीच इच्छा अशी त्यांची अपेक्षा आहे. तुम्ही कशा राहता? आम्ही राहते पाला पाचूला टाकू. काय नाही, निवेदन दिलं त्यांनी बाहेर